चला तर वळीय मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. येस, काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तांत्रिक बाबींना इथून योग्यरित्या सुरळीत करून पुन्हा एकदा या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्क्स, जिओ टीव्ही आणि त्याचबरोबर स्काय टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या केबल नेटवर्कवर. तर पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत 0088 गौरव विपुल फुटबॉल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. आणि प्रत्येक सत्र हे फक्त 7 मिनिटांचं असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 7 मिनिटांचा चला तर माफ करा, 8-8 मिनिटांचे दोन्ही सत्र राहतील. पुन्हा एकदा विनंती असेल दोन्ही संघ याची नोंद घ्या. 8-8 मिनिटांचे सत्र असतील. पहिल्या सेमीफायनलला होते सुरुवात. ओम साई नरपट फुटबॉल क्लब विरुद्ध कै हरेश बी या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे पालघर जिल्ह्यातील नामांकित संघ ज्याने लौकिक मिळवलाय असा नरपड संघ, आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर कै हरेश बी म्हणजेच मुंबईमधून दाखल झालेला हा संघ. पंच किती मिनिटांचं सत्र असेल? चला तर पुन्हा एकदा थोडेसे बदल केले जात आहेत. प्रत्येक सत्र हे 7 मिनिटांचे असतील, याची नोंद घ्या दोन्ही संघाचे कर्णधार. चला तर या आमच्या संपूर्ण स्पर्धेला इथून सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल प्रथम सत्र सेमीफायनल नंबर 1. पहिलाच एक आक्रमक इथून शॉट खेचण्याचा प्रयत्न जरूर झालाय कै हरेश बी संघाच्या माध्यमातून. सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते इथे अतिशय पासिंग करत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथून दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुंबई म्हणजे स्वप्न नगरीतील दाखल झालेला संघ आणि त्यांच्या विरुद्ध नरपड म्हणजेच मायानगरी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशा दोन संघातील ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. एकमेकांच्या विरुद्ध येऊन उभे ठाकलेत आणि त्यांच्यामधील हा उत्कंठवर्धक असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. पहिला सेमीफायनलचा सामना कोण जिंकणार, कोण अंतिम फेरीत दाखल होणार? कारण एका बाजूला ओमसाई नरपड फुटबॉल क्लबचा आपण विचार केला तर या अगोदर वडरे गावात झालेली टुर्नामेंट आणि त्या स्पर्धेत सुद्धा अंतिम चषकावर ज्यांनी नाव कोरलं होतं हाच संघ तो आपल्याला पाहायला मिळतोय ओम साई नरपड फुटबॉल क्लब. आणि हीच विजयाची घौड दौड ते चालू ठेवणार का, की मग त्यांना पराजय इथून स्वीकारावा लागणार कै हरेश बी संघाच्या वतीने, हे सुद्धा पाहण्याजोग्य राहील. चला तर या अगोदर जो क्वार्टर फायनलचा सामना झाला होता त्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय लवेश पाटील जो कै हरेश ए संघाचा खेळाडू आहे. मी हेमंत चांबरे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी लवेश पाटील यांना प्रदान करायचे. लवेश पाटील, चला या लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. लवेश पाटील लगेच या आपलं सामनावीराचं सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. चला तर वळीय मैदानाच्या आतमध्ये थोडस ठोकर होत आहे आणि दोन्ही खेळाडू कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या सर्व स्पॉन्सरचं आम्ही शतशः आभार मानतोय. श्री अर्जुन वेताळ साहेब, श्री गौरव मोरे साहेब, श्री विपुल मेहरकर साहेब, श्री विनीत मोरे साहेब, श्री कल्पक पाटील साहेब, श्री रॉकी तांडेल साहेब, श्री सुचित वैती साहेब ज्यांच्या माध्यमातून एक सुसज्ज असं मंडप उभारण्यात आलेला आहे, त्यांचं खूप खूप आभार. त्याचबरोबर श्री सागर म्हात्रे यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलंय, त्यांचा आभार. श्री अजय मेहर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांचंही खूप खूप आभार आम्ही मानतोय. त्याचबरोबर क्वार्टर फायनल पासून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ही चमचमती ट्रॉफी गली बॉईजच्या वतीने देण्यात आलेली आहे, त्यांचा खूप खूप आभार आम्ही मानतोय. त्याचबरोबर यश राऊत यांच्या माध्यमातून मेडल्स देण्यात आलेले आहेत, त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्याचबरोबर कैलासवासी सीताराम मेहर यांच्या स्मरणार्थ श्री संजय चौधरी, श्री समर्थ कृपा केबल नेटवर्क्स यांच्या माध्यमातून सहकार्य आलंय. त्या सर्वच स्पॉन्सरचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतोय. त्याचबरोबर या स्पर्धेत गेली 2 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली असे गणेश धनू असतील, त्याचबरोबर जयरामजी असतील, जयेश चामरे असतील, चिराग असतील, या सर्वच पंचांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतोय. ज्यांनी त्याचबरोबर लवेश पाटील असतील ज्यांनी पंचांची भूमिका गेली 2 दिवस पार पाडली, त्या सर्वांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्याचबरोबर पाटील नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यासाठी घरबसल्या घेऊन आलेत, नितेश पाटील आणि कॅमेरामॅन अनुराग यांचंही खूप खूप आभार. त्याचबरोबर स्काय टीव्ही म्हणजेच केबल नेटवर्कवर तुम्हाला घरबसल्या ही स्पर्धा घेऊन आलेत. यावेळी काय घडते पाहूया.
तिथे गोल पोस्ट अगदी काठाला लागला होता चेंडू. पुन्हा एकदा कल्पेश अंबिरे पासिंग करून खेळत असताना प्रयत्न. पाहूया यस तुषार काय कमबॅक करतोय का? यस साईड लाईनच्या बाहेर चेंडू जात असताना पाहायला मिळतो. वाद नको, यात कुठलाही वाद होणार नाही. थोडंसं कंट्रोल करा नरपड संघ. पुन्हा एकदा विनंती करेल, आपण सेमीफायनलचा सामना करतोय, त्याचबरोबर एक दैदिप्यमान अशा स्पर्धेमध्ये आपण आहात. कुठलंही गालबोट आतापर्यंत लागले नाही, असं सहकार्य असू द्या. धन्यवाद. वळूया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात झालंय. प्रथम सत्र आहे. 7-7 मिनिटांचा हा कालावधी आहे आणि या 7-7 मिनिटांच्या कालावधीमध्ये कोण महागडा ठरू शकतो पाहूया. यस डोक्याने चेंडूला आतमध्ये धाडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यस पंचांचा इशारा येतो, फाऊल आहे. पंचांचा निर्णय यस योग्य असेल, तुम्ही चर्चाच करू नका. ज्या पद्धतीने त्याने आज दुसऱ्या दिवसात सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली, कौतुक करावं लागेल. सगळ्या पंचांचं मी कौतुक करतोय. त्याचबरोबर जिओ स्पोर्ट्स टीव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत घर बसल्या घेऊन आलेत, त्यांचेही खूप खूप आभार. गेली 2 दिवस ज्या स्पर्धकांनी या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवत या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय, अशा सर्वच आमच्या महिला भगिनींचं, सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व संघांचं आणि सर्व दिग्गज खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीने गौरवजी आणि त्याचबरोबर विपुलजींच्या माध्यमातून आम्ही शतशः आभार मानतोय. त्याचबरोबर ज्यांचे आभार मानायचे राहून गेले असतील, काही चुकलं असेल तर आम्ही या स्पर्धेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. वळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम सत्राचा खेळ सध्या सुरू आहे आणि या प्रथम सत्रात खूप महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई नरपड फुटबॉल क्लब विरुद्ध दुसऱ्या बाजूला कै हरेश बी. या दोन संघांमध्ये 0-0 अशी बरोबरी आतापर्यंत आपल्याला गाठताना पाहायला मिळत आहेत दोन्ही संघ, आणि दोन्ही संघ 0-0 अशी बरोबरी गाठत असताना पाहूया कशा पद्धतीने खेळ करतील. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस, सेकंडला सामना आपण पाहू शकाल. या दोन संघातील चमचमती ट्रॉफी आणि चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी काही हरेश बी संघ कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या विरुद्ध काय घडेल नाही, शॉट अगोदरच खेचण्याचा प्रयत्न, घाई केली होती असं म्हणायला काही हरकत नाही, आणि घाई कितपत महागडी ठरू शकतं. पुन्हा एकदा पासिंग करत खेळण्याचा प्रयत्न आहे तिथे कल्पेश अंबिरे. पाहूया तुषार सज्ज असेल ओम साई नरपड फुटबॉल क्लब संघाचा. पंच दर्शवत असताना साईड लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. जास्त वेळ घेऊ नका, कारण 7-7 मिनिटांचा कालावधी आहे, वेळेचा अभाव आहे, आणि त्याचबरोबर जसं आपण पुढे जाऊ तसं संध्याकाळ आणि सूर्यराजा मावळतीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळेल. यावेळी चूक झाली असती तर खूप मोठा तोटा भुगतावा लागला असता. पहा गोलरक्षकाचं कौतुक करेल काही हरेश बी संघाचा. कॉर्नर इथे मिळते आणि या कॉर्नरवर पुन्हा एकदा कमबॅक करणार का? तिथे कॉर्नर साईडवर आपल्याला पाहायला मिळेल खेळाडू मितेश ओम साई नरपड फुटबॉल क्लब संघाचा. पुन्हा एकदा डोक्याने चेंडूला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न चिरागचा, जो चिराग आतापर्यंत या संपूर्ण ओम साई नरपड फुटबॉल क्लब संघाच्या प्रवासात चमकलाय, तो चिराग सध्या आपल्या संघासाठी चांगला कमबॅक करतोय. यावेळी धनंजय अंबिरे पासिंग करून खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. तिथे पुन्हा एकदा कमबॅक केलाय. काय हरेश बी संघाच्या खेळाडूने आपल्या कौशल्यपणाला लावत तिथे पासिंग करण्याचा प्रयत्न, चांगला इथे बचाव केला जातोय. पुन्हा एकदा संरक्षक भिंत म्हणून ज्याला ओळखलं जातं असं कल्पेश अंबिरे यांच्या माध्यमातून खेळाडू दुखापतग्रस्त झाला. लगेच प्रथम उपचार पेटी घेऊन पोहोचायचं आहे. आयोजक येस, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणि दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल पालघर फुटबॉल क्लब विरुद्ध कै हरेश ए. या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कै हरेश ए विरुद्ध पालघर फुटबॉल क्लब. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ सुद्धा सज्ज राहायचं आहे. जसं प्रथम सत्राचा खेळ समाप्त होईल, 7 मिनिटांचा कालावधी संपेल, आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. वळूया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण विचार केला तर 0-0 अशी आतापर्यंत बरोबरी राहिल आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा कल्पेश अंबिरे आपल्याला पाहायला मिळतं. जरूर चांगलं बचाव आपल्या संघासाठी केलंय, चांगलं फॉर्मेशन मध्ये सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ओढाताण करत आपल्याकडे कै हरेश बी संघ वरचढ करत असताना पाहायला मिळतोय. पाहूया कोण कोणाला इथून मात देणार आहे, कारण दोन्ही संघ तितकेच महत्वाचे आहेत. एका बाजूला पालघर जिल्ह्यातील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मुंबई नगरीतील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच पालघर विरुद्ध मुंबई अशी लढत सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे पाहूया काय घडते. येस, ऑफसाईड वरनं थेट शॉट खेचल्यानंतर जर चेंडू गोल पोस्टच्या आतमध्ये गेला तर नियमानुसार तो गोल नसतो, आणि त्यामुळेच हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतात. येस, पंच काय निर्णय देतात, फाऊल असेल, येस योग्य निर्णय पंच देतील, आणि त्यांच्या निर्णयानंतर
पाहूया कशा पद्धतीने खेळ हा पुढे जाईल, कारण पहिला सेमीफायनलचा सामना खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. मी म्हटल्याप्रमाणे ह्या सामन्यातील रंगतदार वाढते जसजसं आपण पुढे जाऊ. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ जाऊन पोहोचणार, कारण यानंतरचा सामना सुद्धा पालघर विरुद्ध मुंबईच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे कै हरेश ए आणि त्यांच्या विरुद्ध पालघर फुटबॉल क्लब. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपणास विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आयोजकांच्या वतीने ह्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. वळूया मैदानाच्या आतमध्ये 0-0 अशी बरोबरी. कै हरेश बी संघाला इथून संधी आहे, संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणार का कै हरेश बी संघ? शॉट चांगला खेचलाय, चूक झालाय का? यश इथे मिळतंय कै हरेश बी संघाला. आनंद आता शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो आनंद इथे साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कै हरेश बी संघ काय सुरेख इथे शॉट खेचलाय, कारण तुम्हाला संधी मिळाली, त्या संधीचा तुम्ही फायदा उचलले. तर पहा इथे चिरागने सुंदर संधी निर्माण केली होती. आता थांबणार नाही, कारण ओमसाई नरपड फुटबॉल क्लबला माहीत आहे की आता तुमच्या विरुद्ध जर गोल झाला असेल तर मग आता तुम्हाला इथून थांबून चालणार नाही. जर तुम्ही शांततेचा खेळ खेळले तर तुम्हाला यश मिळणार नाही. आणि पहिल्या 7 मिनिटांचा खेळ समाप्त, आणि पहिल्या 7 मिनिटांच्या खेळाच्या समाप्तीनंतर चित्र असं सांगतंय की 1-0च्या आघाडीने शेवटच्या सेकंदाच्या दरम्यान आतापर्यंत वरचढ राहिलाय तो कै हरेश बी संघ. आणि कै हरेश बी संघाला इथून मात देणार का ओमसाई नरपड फुटबॉल क्लब? पाहूया द्वितीय सत्रात त्याचं उत्तर नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा विनंती करेल पालघर फुटबॉल क्लब आणि त्याचबरोबर कै हरेश ए या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच यायचं आहे. थोडीशी विश्रांती घेऊया आणि लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. चला पुन्हा एकदा विनंती करेल पालघर फुटबॉल क्लब आणि त्याचबरोबर कै हरेश ए या दोन संघांमधील दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. चला दोन्ही संघाचे कर्णधार लवेश पाटील आपला कर्णधार पाठवा लगेच नाणेफेक करण्यासाठी. यानंतर आपला सामना आहे, लक्ष असू द्या. चला तर इथे सल्ला मसलत होता, आता जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात होईल. ओमसाई नरपड फुटबॉल क्लब विरुद्ध कै हरेश बी या दोन संघांमध्ये ही लढत पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर म्हणजेच पहिल्या 7 मिनिटांचा खेळ समाप्त. आणि पहिल्या 7 मिनिटांच्या समाप्तीनंतर 1-0च्या आघाडीवर सध्या कै हरेश बी संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला सध्या संकटाचं सावट सध्या निर्माण झालंय ते ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघाच्या दरम्यान. मात्र असं नेहमी म्हटलं जातं, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रहेगी देखो और सुधार करो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न इथून करावा लागेल आणि तो प्रयत्न ओमसाई नरपड फुटबॉल क्लब करणार का? दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा असतील या सत्रासाठी. द्वितीय सत्राकडे आपण वळतोय. चला तर पालघर FC संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी पोहोचायचा आहे. या मैदानाच्या आतमध्ये जिथे 7 मिनिटांचा खेळ शिल्लक, ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघाला कमबॅक करावा लागेल. चिराग चमकणार का? यावेळी काय घडते पाहूया. यस पंचांचा निर्णय काय असेल? यस कॉर्नरचा निर्णय असेल पंचांचा आणि या निर्णयानंतर संधी पुन्हा एकदा मिळेल ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघाला. पहा खूप महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि महत्वाच्या सामन्यातील निर्णायक वळण यस कल्पेश अंबिरेने जरूर प्रयत्न केला होता या सामन्यात. पहिला सेमीफायनलचा सामना सुद्धा तितकंच रंगतदार आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. यस पंचांची विसल वाजत असताना पाहायला मिळतो. इथून डोक्यांचा वापर करत आतिश जरूर पासिंग करण्याचा प्रयत्न, तिथे मितेश आहे त्याच्यापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी गोल पोस्टच्या जवळ जाऊन पोहोचताना पाहायला मिळतो. पहा ही जर चूक झाली असती तर, कारण ह्याच आतिशने पहिल्या सामन्यात चूक केली होती. वारंवार जर आपण विचार केला तर वाचला असं म्हणायला काही हरकत नाही. शेवटच्या क्षणाला गोल पोस्टच्या अगदी जवळ चेंडू होता आणि जर तिथे काही अँगल चुकला असता तर नक्कीच त्याचा तोटा हा भोगावा लागला असता. पाहूया 1-0ची आघाडी आहे. पुन्हा एकदा विनंती करेल पालघर फुटबॉल क्लब नाणेफेकीसाठी या. तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जात आहेत.
परशुरामजी धनु साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे. वळूया मैदानाच्या आतमध्ये. आतिश आहे. आतिश कमाल करू शकतो. आतिश धमाल माजू शकतो. तेजस एक्सप्रेस काय करणार आपल्या संघासाठी पुन्हा एकदा. यस धनंजय अंबिरेचा प्रयत्न गोल. मी म्हटल्याप्रमाणे प्रयत्न जर केलं तर त्याला यश मिळत असतं आणि हे यश सध्या मिळत आहे ओम साई नरपड फुटबॉल क्लब संघाला, कारण ज्यांच्यावर आशीर्वाद आहे साईबाबाचा आणि या साईबाबाच्या आशीर्वादानिशी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर इथे एन्काउंटर केलं असं म्हणावं लागेल. कारण धनंजय अंबिरे जे सध्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काही हरेश बी संघाचा एन्काउंटर झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. टॅकल करत असताना हा इथून गोल केलाय, म्हणजेच 1-1ची बरोबरी. आता सामन्यात अजून एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा सामना जर बरोबरीचा ठरला तर पेनल्टी शूटआउट. आता तुम्ही पेनल्टी शूटआउट मध्ये जर नरपड संघाच्या विरुद्ध खेळत असाल तर त्यांना प्लस पॉईंट म्हणजे नशिबाची साथ मिळत असते आणि ती नशिबाची साथ त्यांना आजच्या दिवसात राहिलाय. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया या पहिल्याच सेमीफायनलच्या सामन्यात. आपण पाहतोय 0088 गौरव विपोल चॅम्पियन ट्रॉफी 2022 शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील महत्वाचा सामना पहा पुन्हा एकदा. डोक्याने चेंडूला गोल पोस्टच्या अगदी जवळ टाकण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. 1-1ची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सुद्धा मोठा सामना पाहायला मिळेल. तत्पूर्वी तितकीच रंगतदार मेजवानी सर्वच आमच्या फुटबॉल रसिकांसाठी आणि फुटबॉल प्रेक्षकांसाठी घेऊन आलेत आमचे आयोजक विपुलजी आणि त्याचबरोबर गौरवजी. त्यांचे कौतुक करावं तितकं कमी आहे. मी म्हटल्याप्रमाणे संकल्पना एखाद्या व्यक्तीची असते आणि त्यानंतर त्याला शिल्प म्हणजे त्याला आकार देत असताना अनेक चा आधार असतो. अनेकांनी त्याला सहकार्य केलेलं असतं आणि ही संपूर्ण आमची टीम ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचंही कौतुक करावं लागेल. पाहूया गोलपोस्टच्या जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 मिनिटांचा कालावधी. शेवटचं सत्र आपण पाहतोय. 1-1ची बरोबरी. पहिल्या सत्रात तिथे हरेश बी संघाने गोल ठोकला होता. त्यानंतर द्वितीय सत्रात धनंजय अंबिरेने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि ONFC संघाने या दुसऱ्या सत्रात एक गोल ठोकत 1-1ची बरोबरी केलाय. आता ह्या शेवटच्या सत्रात काही अजून नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल का, की मग सामना पुन्हा एकदा बरोबरीचा पाहायला मिळू शकतो. आतिश तिथे आतिशकडे चेंडू गेल्यानंतर शॉट खेचण्याचा जरूर प्रयत्न होत आहे, कारण त्याला माहित आहे जास्तीत जास्त वेळ इथे दवडण्याचा प्रयत्न आहे, कारण भरपूर साऱ्या रणनीती आखल्या जातात फुटबॉलमध्ये आणि या रणनीतीच्या माध्यमातून सफलता सिद्ध केली जाईल का जरूर प्रयत्न होतोय. तिथे चिराग थोडासा कोसळतो असं म्हणायला काही हरकत नाही. फाऊल घोषित केला पंचांनी. पाहूया चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा विनंती करेल यानंतर लगेच दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला तर अजूनही आपण विचार केला तर 1-1ची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. काही मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे आणि थोडेसे कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होत आहेत. पुन्हा एकदा जाऊया वडरे गावातील एक उदयनमुख समालोचक आणि आमचे परम मित्र तनुज मेहर यांच्याकडे आणि ऐकूया पुढील आवाज त्यांचा. धन्यवाद. दरम्यान चालू असलेला हा चुरशीचा सामना 1-1 असा बरोबरीचा सामना आहे. ह्या सामन्याला बघून मला काही ओळी आठवतात. त्या ओळी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. लोहा जितना तपता है उतनी ताकत पाता है, सोने को जितना आग लगे वो उतना खूब चमकता है, हीरे को जितनी धार लगे वो उतना खूब चमकता है, खाने का मिट्टी का बर्तन जितना पकता है उतना धुन पर खपता है, सूरज जैसे बनना है तो सूरज जैसे जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, हम आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा, संघर्ष जरूर होगा लेकिन थोड़ा वक्त लगेगा लेकिन सफल जरूर होगा. आणि टाळ्या वाजवायच्या आहेत ह्या दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा चिराग यांनी मितू यांनी मारलेला हा गोल, सुंदर गोल. मितू यांचा 1-1 असा बरोबरीत हा सामना सुटतोय का बघूया. आणि फिशरमॅनकडून पराग यांनी मारलेला हा सुंदर फ्री किकवर कन्वर्ट केलेला गोल. पुन्हा एकदा बॉल जातोय तो नरपड संघाकडून बॉल कंट्रोल करण्यात थोडी चुकतायत. बॉलचा ताबा पराग यांच्याकडे, जे नेहमी आपलं जय भवानी संघाचं नेतृत्व करत असतात, आज फिशरमॅन संघासाठी खेळतात आणि रिस्पॉन्सिबिलिटीवर खरं उतरून दाखवलं आहे. आणि पुन्हा एकदा चिराग बघूया. चिराग यांनी मारलेला शॉट होता परंतु सुंदर डिफेन्स आला आणि मला तरी वाटते स्टॅम्प आलेला आहे. फाऊल. आमचे सेन्सिटिव्ह पंच आहेत खूप, बिनी चांबरे यांच्याकडे देखील फुटबॉलचा खूप सारा अनुभव आहे. तर पुन्हा एकदा मी आपल्या जे कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जे गिरीश म्हणून आपले जे वक्ते आहेत त्यांना मी सांगतोय की त्यांच्याकडे पुन्हा एकदा माईक सुपूर्द करतो आणि पुढचे आवाज तुम्ही गिरीश यांचा ऐकते.
धन्यवाद धन्यवाद. ऑन स्क्रीन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना पाहू शकाल, भरपूर साऱ्या इमारतींवर चढून हे या संपूर्ण सामन्याचा आस्वाद घेत आहेत. थोडीशी काळजी घ्या आपली स्वतःची सुद्धा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे एक महत्त्वाचा सामना सुरू आहे. 1-1 ची बरोबरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सेमीफायनल, पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार, कोण पुढे धडकणार हे सुद्धा पाहण्याजोगं राहील. पाहूया, चांगलं कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळते कै हरेश बी संघाच्या वतीने. मात्र तितकंच तोड उत्तर ओम साई नरपड फुटबॉल क्लब देत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या आस्वाद घेत आहेत. त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेसाठी. मात्र जो चांगले प्रयत्न करणार तो नक्कीच इथून विजय संपादन करणार, कारण इथून संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. संघर्षाशिवाय कुठलीही गोष्ट ही साध्य होत नसते आणि ते संघर्ष करत आज विजय संपादन करण्याचा प्रयत्न जरूर होत असताना पाहायला मिळतोय. पाहूया, इथून आतिश तिथे सज्ज असताना पाहायला मिळतोय, जो सध्या बचावपट्टूच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर कल्पेश अंबिरे जो सध्या अटॅकिंग फॉर्मेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि कल्पेश अंबिरेच्या पायातून निघालेला शॉट तुम्ही जर पाहिला तर तो वेगाने आपल्याला पाहायला मिळतो. पहा काय सुरेख प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू 100% प्रयत्न करतायत. कुणी थांबायचं नाव घेत नाही, कुणी इथे वेळ दौडत नाही, कुणी शांततेचा खेळ खेळत नाही. त्यांना माहिती आहे इथे फक्त आणि फक्त आक्रमकता सिद्ध करून दाखवावी लागेल, तरच विजय संपादन करू शकता. आणि ते सध्या करत असताना मैदानाच्या आतमध्ये कै हरेश बी संघ इथून वरचढ करत असताना गोल खेळण्याचा प्रयत्न काय करते. पहा, पुन्हा एकदा चूक झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. थोडंसं लक्ष ठेवावं लागेल. आणि बचावपट्टू कुठे आहेत ओम साई नरपड फुटबॉल क्लबचे हे म्हणायला काही हरकत नाही, कारण अखेरच्या क्षणी जेव्हा चेंडू गोलपोस्टच्या जवळ जात होता तेव्हा बचावपट्टूच दिसले नाही असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे 2 सत्रांचा खेळ समाप्त, विसल वाजते. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत पॅनेल्टी शूट आउट. आता पॅनेल्टी शूट आउट मी म्हटल्याप्रमाणे नशिबाची साथ त्यांना आहे. मात्र कै हरेश बी संघ आपल्या कौशल्याने, आपल्या वेगाने त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतं. त्यांना पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा. पॅनेल्टी शूट आउट आपण बनवणार आहोत. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये लगेच दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला सुरू होत असताना पाहायला मिळेल. पालघर फुटबॉल क्लब विरुद्ध कै हरेश ए या 2 संघातील ही लढत थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक तनुज मेहर यांच्याकडे आणि ऐकूया पुढचं धावतं बोलतं समालोचन. धन्यवाद. प्रथम सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा जो सामना रंगला आणि ह्या सामन्यामध्ये दोन्ही संघ नरपड वर्सेस कैसागर बी संघ ह्या दोन्ही संघांचा सामना बरोबरी सुटला आणि सामना जवळजवळ पेनल्टी शूटआउटवर गेला. तर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये मानेंद्रजी आरेकर यांचं आगमन होतं आहे, तर त्यांचं देखील मी स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आता जो सामना यानंतरचा लढणार आहे तो सेमीफायनल चालू असलेल्या ब संघाचा अ संघ कै हरेश ए वर्सेस पालघर फुटबॉल क्लब. जयेंद्र मेहर पंच, जयेंद्र मेहर घाई करायचंय कारण कॅमेरा आपल्याला तिथे वळवायचं नेक्स्ट मॅच साठी. आपल्याला जे दाते म्हणून लागले होते अर्जुन वेताळ सर, त्यांचं मी सगळ्यांची नावं पुकारेल, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. अर्जुन वेताळ सर, त्याचप्रमाणे श्री गौरव मोरे, विपुल मेहेरकर, श्री रोशन मेहेर, त्यानंतर विनीत मोरे सर, कल्पक पाटील सर, रॉकी तांडेल सर, सुचित वैती सर, सागर मात्रे सर, अजय मेहेर सर, त्यानंतर गल्ली बॉईज आणि यश राऊत सर, संजय चौधरी. चला तर लगेच पेनल्टी शूटआउटला सुरुवात होईल. तत्पूर्वी आमच्या सर्वच दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा नाव पुकारून आभार मानतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय श्री अर्जुन वेताळ साहेब, त्याचबरोबर श्री गौरव मोरे, त्याचबरोबर श्री विपुल मेहेरकर, त्याचबरोबर या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार मानतोय कल्पक पाटीलजी, श्री रॉकी तांडेलजी, श्री सुचित वैतीजी, श्री सागर मात्रे, श्री अजय मेहर, त्याचबरोबर गली बॉईजच्या माध्यमातून क्वार्टर फायनलसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यश राऊत यांच्या माध्यमातून मेडल्स कैलासवासी सीताराम मेहर यांच्या माध्यमातून, यांच्या स्मरणार्थ श्री संजय चौधरी, श्री समर्थ कृपा केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य, त्याचबरोबर WFC वडरे फुटबॉल क्लब आणि त्याचबरोबर नाईट ग्रुप वडरे फुटबॉल क्लब यांच्या माध्यमातून खूप सारं सहकार्य या संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफीला लाभलं आहे. त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार मानतोय. चला पेनल्टी शूटआउटला जास्त वेळ दौडू नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची. पहिला सेमीफायनलचा सामना, पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात पहिल्या सत्रात 1 गोल ठोकला होता
कै हरेश बी संघाने त्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देत असताना द्वितीय सत्रात ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघाने ठोकलं 1 आणि त्यामुळे 1-1च्या बरोबरीने सामना समाप्त झालाय आणि सामना जाऊन पोहोचलाय पेनल्टी शूटआउटवर. पेनल्टी शूटआउटमध्ये इथून संधी दिली जातील दोन्ही संघाला 3-3 आणि या 3-3 संधीवर कशा पद्धतीने इथून खेळ साकारला जाईल हे सुद्धा पाहण्याजोगे राहील. दोन्ही संघांना या पेनल्टी शूटआउटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं पेनल्टी शूटआउटमध्ये शॉट खेचण्यासाठी ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघाचा चिराग सज्ज होतोय आणि त्याचबरोबर गोलरक्षक आपल्याला पाहायला मिळेल तो कै हरेश बी संघाचा. चला लगेच सज्ज व्हा, जास्त वेळ घेऊ नका पंच. त्याचबरोबर आमच्या कॅमेऱ्याच्या समोर जे काही प्रेक्षक वर्ग उभे आहेत एकतर आपण खाली बसा किंवा थोडंसं बाजूला सरका, जेणेकरून घरी बसल्या जे आस्वाद घेतात या संपूर्ण स्पर्धेचा त्यांना या संपूर्ण स्पर्धेचा निसंकोचपणे आनंद घेता येईल. जाऊया पहिल्या पेनल्टी शूटआउटला होते सुरुवात. खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला सेमीफायनल पेनल्टी शूटआउटमध्ये आपण जाऊन पोहोचतोय. चिराग सज्ज होत आहे, ज्या चिरागने आज चमकदार कामगिरी. जर आपण एखाद्या संघाचा प्रवास पाहिला तो प्रवास करत असताना त्यांना भरपूर साऱ्या अडचणी येतात, भरपूर सारे गतिरोधक त्यांना पार करावे लागतात आणि ते गतिरोधक पार करत असताना तुमचा चालक म्हणजे ड्रायव्हर खूप महत्त्वाचा असतो आणि आज ड्रायव्हर जर पाहिला तर तो चिराग राहिला आहे ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघासाठी आणि तो पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज. पहिली संधी नरपड आणि पहिल्या संधीवर इथे सोनं करत असताना 1-0ची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. कै हरेश बी संघाच्या विरुद्ध खेळत असताना सध्या घेतोय. आता पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर गोलरक्षकाच्या भूमिकेत चिराग ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघाच्या वतीने, त्याचबरोबर कै हरेश बी संघाच्या वतीने जर्सी क्रमांक 21 खेळाडू सज्ज होत असताना शॉट खेचण्यासाठी 1-0ची आघाडी सध्या घेतलंय नरपड संघाने. मुंबई विरुद्ध पालघर अशी लढत आपण पाहतो या चमचमत्या ट्रॉफीमध्ये. 0088 गौरव विपुल चॅम्पियन ट्रॉफी वडराई एक यशस्वी स्पर्धा म्हणावी लागेल. यस, पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होत असताना पाहायला मिळतोय आणि 1-1च्या बरोबरीने इथून कै हरेश बी संघ सुद्धा बरोबरी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. लगेचच जसं हा पेनल्टी शूटआउटचा खेळ समाप्त होईल आपण लगेच वळणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खूप महत्त्वाचा सामना. पुन्हा एकदा सेमीफायनल नंबर 2 दुसरा उपांत्य फेरीचा सामना तुम्ही पाहू शकाल आणि दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल पालघर फुटबॉल क्लब विरुद्ध कै हरेश ए हे एकमेकांच्या विरुद्ध भिडताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी वळूया मैदानाच्या आतमध्ये जिथे 1-1ची बरोबरी आहे आणि मुंबई विरुद्ध पालघर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा नरपड संघाला संधी असेल. चला लवेश पाटील लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. लवेश पाटील नंतर ओके चालू द्या, आपली मॅच चालू द्या, त्यानंतर आपण संपर्क साधा. चला तर आपण विचार केला तर पुन्हा एकदा अजून एक गोल इथे ठोकला जातोय नरपड संघाच्या वतीने, म्हणजेच 2-1ची बरोबरी या पेनल्टी शूटआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा नरपड संघ पहिला सामना त्यांचा आपण पाहिला तर पेनल्टी शूटआउट ज्यात 7-7ची बरोबरी होती टेंबी संघाच्या विरुद्ध आणि त्यातून गोल्डन टॉसमध्ये चिरागने गोल पोस्टमध्ये धाडलेला चेंडू आणि त्यामुळे आतापर्यंत राहिलेली विजयाची ही घोडदौड इथून अशीच सुरू राहणार का? अंतिम फेरीत ते दाखल होणार का? मैदानाच्या आतमध्ये दुसरा सेमीफायनलच्या सामन्याला सुद्धा सुरुवात झालाय. पालघर विरुद्ध मुंबई असा पुन्हा एकदा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, चांगलं इथे गोल रक्षण करत असताना चिराग आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग पुन्हा एकदा चमकतोय. मी म्हटल्याप्रमाणे आज तो ड्रायव्हिंग सीटला आहे आणि तो ड्रायव्हर आज काही थांबायचं नाव घेत नाही. त्याला माहित आहे की आपल्या संघाला अंतिम चषकापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ती कामगिरी तो इथे चोखरीत्या पार पाडतोय. कारण या अगोदरची टुर्नामेंट वडराई गावात झालेली आहे, त्यावर नाव कोरणारा ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघ पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार का अंतिम चषक? आणि त्याचबरोबर वडराई गावचे जावई सुद्धा आहेत चिराग आणि जावयाची दादागिरी म्हणावी लागेल या मैदानावर. आणि यस, इथे विजय साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघ अंतिम फेरीत दाखल होत आहे आणि या स्पर्धेतून बाद होत असताना पाहायला मिळेल कै हरेश बी संघ. आपलंही कौतुक आम्ही करू, आपण इतक्या लांबवरनं आलात, आपलाही प्रवास खूप चांगला होता. वळतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय दुसरा सेमीफायनलचा सामना सध्या सुरू आहे. कै हरेश ए विरुद्ध पालघर फुटबॉल क्लब या दोन संघांमध्ये ही लढत 7 मिनिटांचा हा कालावधी सध्या सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये ही लढत रंगतदार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मनोज
मेहर यांच्या माध्यमातून चिराग मनोज अंबिरे यांच्या माध्यमातून चिराग मेहर याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मी विनंती करेल चिरागला, नरपड संघाचा चिराग, आपला 500 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्वीकारायचं आहे. आमच्या सातपाडी गावातील अनेक प्रेक्षक वर्ग इथे दाखल झालेत, मात्र आज सातपाडी संघ पराभवाच्या छायेत आहे. मात्र येणाऱ्या काळात नक्की प्रयत्न त्यांचा असेल. प्रथमेश आणि टीम खूप साऱ्या शुभेच्छा भावी वाटचालीस. होळी मैदानाच्या आतमध्ये जिथे थांबून चालणार नाही, कारण या संपूर्ण सामन्याचा आपण विचार केला तर महत्त्वाचा सामना सध्या सुरू आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलं सत्र सध्या सुरू झालं आहे, दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. त्याचबरोबर सामनावीराचा मानकरी ठरतोय चिराग, ओमसाई नरपड फुटबॉल क्लब संघाचा चिराग. हेमंत सामरे आमचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी चिरागला प्रदान करायचे. होळिया मैदानाच्या आतमध्ये पालघर विरुद्ध मुंबई अशी लढत सध्या पाहायला मिळते. होळिया, कारण आता खूप महत्त्वाचे सामने सध्या सुरू आहेत, कारण कै हरेश बी संघ या फेरीतून बाद झालाय आणि त्यानंतर कै हरेश ए संघ अजूनही या स्पर्धेत आहे, म्हणजे अजूनही स्वप्न भंगलेली नाहीत. आता कोण कोणावर मात करतोय हेही पाहण्याजोग्य राहील. पाहूया, तिथे लवेश सारखा खेळाडू आहे. त्याचबरोबर पालघर संघाचा विचार केला तर भाविक राऊत आणि संपूर्ण टीम ही चांगला खेळ करत असते. भरपूर सारा अनुभव आहे, चांगला सराव त्यांच्या माध्यमातून होत असतो. त्याचबरोबर चिरागसाठी मनोज अंबिरे यांच्या वतीने 500 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक आलं. या विजयासाठी त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्नांची पराकाष्ठा सध्या सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. कै हरेश ए मुंबई विरुद्ध पालघर फुटबॉल क्लब या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. जसं द्वितीय सत्राकडे आपण वळणार आहोत तसं तुमच्यापर्यंत आमचे साथी समालोचक मानेंद्र आरेकर आणि त्याचबरोबर तनुज मेहर हे दोन समालोचक तुमच्यापर्यंत जोडले जातील आणि आम्ही या स्पर्धेतून आपल्यापासून विश्रांती घेऊ. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, ही स्पर्धा त्याच उत्साहाने त्याच जोशाने शेवटपर्यंत पाहत राहा. पा काय गोल रक्षण झालाय. कै हरेश ए संघाच्या गोलरक्षकाचं खास करून कौतुक होईल, कारण जेव्हा जेव्हा गोलरक्षकाचं नाव घेतलं जाईल ना या स्पर्धेत, तेव्हा या गोलरक्षकाचं नेहमी नाव घेतलं जाईल. ज्या पद्धतीने त्याने गोलरक्षण केलंय कौतुक होईल. पाहूया पालघर फुटबॉल क्लब अखेरच्या क्षणी ज्या पद्धतीने कमबॅक करतंय, शेवटच्या क्षणी त्यांना वंचित ठेवलं जात आहे. हा सारा उत्साह आहे. हे सर्व पालघर फुटबॉल क्लबचे समर्थक आहेत, पाठीराखे आहेत आणि आपल्या संघाला समर्थन करत असताना पाहायला मिळत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कै हरेश ए मुंबई संघाचे समर्थक सुद्धा तितक्याच मोठ्या गर्दीने इथे उपस्थित आहेत आणि त्यांची गर्दी म्हणजेच ते या संपूर्ण स्पर्धेचे दर्दी प्रेक्षक आहेत. आणि या चांगला इथे शॉट खेचला होता, थोडासा अँगल चुकला असं म्हणावं लागेल. गोल पोस्टच्या थोडंसं बाहेर राहिला चेंडू आणि त्यामुळे यश इथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा चढाओढ करत असताना अनिकेत पानचा हाही एक मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कौशल्यपणाला लावत करत असताना पाहूया काय घडतंय. पासिंग करत सुरेख खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय पालघर फुटबॉल क्लब संघाचा खेळाडू. एकमेकांच्या विरुद्ध काय जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाहूया पुन्हा एकदा. यस, चांगला खेळ इथे सध्या केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं. 7 मिनिटांचं हे सत्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 7 मिनिटात कोण गोल करणार का की मग 0-0 अशी बरोबरी आपल्याला पाहायला मिळेल. अनेक सारे मान्यवर, अनेक सारे प्रेक्षक, अनेक साऱ्या महिला भगिनी या संपूर्ण स्पर्धेचा गेली 2 दिवस आस्वाद घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा शतशः आभार आणि या स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल विपुलजी मेहरकर साहेब आणि गौरवजी मोरे साहेब यांच्या वतीने आम्ही शतशः आभार मानतोय. 0088 अशी आमची जोडी ज्यांच्या संकल्पनेतून आयोजित ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा उच्चांक ही तितकाच दैदिप्यमान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डोक्यांचा वापर करून चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. काय घडतंय, चकवा जरूर दिला जातोय. पुन्हा एकदा कमबॅक. कै हरेश हे संघ इथे थांबायचं नाव घेत नाही, कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे लवेश पाटील सारखा खेळाडू, अनिकेत सारखा एक मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्हा सुद्धा अनेक मोठमोठे खेळाडू, पालघर जिल्ह्याने क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे समालोचन क्षेत्र असेल, यूट्यूबचा जर तुम्ही विचार केला तर पाटील नेटवर्क जे सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर नितेशजी पाटील पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून पहिलं यूट्यूब चॅनल आपल्या पालघर जिल्ह्यात आलं. त्यानंतर क्रिकेटसाठी मोठं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून आलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक. दगडाला सोनं बनवण्याचं काम कोण करत असेल ना तर आमचे नितेश पाटील.
असं आम्ही नेहमी म्हणतो आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक सारे समालोचक घडलेत, त्यांच्या माध्यमातून अनेक सारे एडिटर कॅमेरामॅन घडलेत, त्यांचे पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पाटील नेटवर्कला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. वळूया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिलं सत्र मार्गस्थ आहे, 0-0 अशी बरोबरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया विसल वाजते. येस, पंच त्यांचा निर्णय योग्य देत आहेत, तुम्ही चर्चाच करू नका. खरं तर आपण फुटबॉलचा विचार केला तर पंचांशी वाद घालणं, वेळ दवडणं ह्या सर्व रणनीत्या असतात खेळाडूंच्या, कारण त्यांना माहीत आहे प्रत्येक गोष्टीवर इथून निर्णायक भूमिका पार पाडणं महत्त्वाचं असतं. आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं इथे आगमन होते. हार्दिक हार्दिक शब्दसुमनाने आम्ही या चॅम्पियन ट्रॉफी 2022 हार्दिक स्वागत करतोय. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की दुसरा सेमीफायनलचा सामना सध्या सुरू आहे. एका बाजूला पालघरमधील फुटबॉल क्लब संघ खेळताना पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कै हरेश ए म्हणजेच मुंबईमधील दाखल झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघातील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चला तर आमच्या विपुलजी मेहरकर साहेब या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या मान्यवरांचा इथे यथोचित स्वागत सत्कार पुष्प देऊन केला जातोय. कल्पकजी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत सत्कार केला जातोय. चर्चा करू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला बाजूला व्हा. दोन्ही संघाचे खेळाडू, वाद होणार नाही. दोन्ही संघाचे खेळाडू कै हरेश ए पालघर फुटबॉल क्लब एकमेकांपासून दूर राहा. दोन्ही संघ एक विनंती असेल, चर्चा करू नका. यस, पंच निर्णय त्यांचा देतील योग्यरित्या. होळी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय काय येईल आणि यस, पंच निर्णय देत आहेत योग्यरित्या. अनेक मान्यवर या स्पर्धेत दाखल झालेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आम्ही शब्दसुमनाने या स्पर्धेच्या वतीने करतोय. थोड्याच वेळात त्यांचा यथोचित स्वागत सत्कार या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेत आमचे मान्यवर साईराजजी पाटील यांचं आगमन झालंय. आपलंही हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. चला तर आमच्या मान्यवरांचं इथे यथोचित स्वागत सत्कार होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मी या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार विपुलजी मेहरकर साहेबांना विनंती करेल, आपण पुष्पगुच्छ देऊन मानेंद्रजी आरेकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. कल्पकजी पाटील साहेबांचा इथे यथोचित स्वागत सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला जातो. या स्पर्धेचे मान्यवर आहेत आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी ते खर्च करून इथे दाखल झालेत, त्याबद्दल खूप खूप आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीने आपलं मानतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जर आपण चित्र पाहिलं तर चित्र असं दर्शवतंय की 0-0 अशी बरोबरी या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन तुम्ही आमचे सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग पाहू शकाल. हे सर्व दृश्य पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सकाळपासून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला तर आदरणीय सन्माननीय धर्मेंद्रजी सावे साहेबांचं पुष्प देऊन इथे विपुलजी मेहरकर साहेबांच्या वतीने यथोचित स्वागत सत्कार केला जातोय. धर्मेंद्रजी सावे साहेबांचा इथे सत्कार आमच्या या स्पर्धेच्या वतीने विपुलजी करतायत. विपुलजी मेहरकर यांच्या वतीने हा सत्कार होतोय. एक मिनिट. त्याचबरोबर मी रोशनजी मेहर यांना विनंती करेल साईराजजी पाटील साहेबांचं इथे पुष्प देऊन यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. या स्पर्धेसाठी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल शतशः आभार या स्पर्धेच्या वतीने आम्ही मानतोय. चला आता मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना द्वितीय सत्राकडे आपण वळतोय. चला तर द्वितीय सत्राकडे आपण वळतोय आणि पुढील समालोचन क्षेत्रात थोडेसे बदल होत आहेत. पुढील
स्पर्धेचं धावतं बोलतं समालोचन तनुज बेहर आणि त्याचबरोबर मानेंद्र जे आरेकर तुमच्या समेत घेऊन येतील. मी या स्पर्धेतून आपणापासून रजा घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तुमची आमची लाडाची स्पर्धा 0088 गौरव विपुल चॅम्पियन ट्रॉफी 2022 वडरे. या ऐकूया पुढील धावतं बोलतं समालोचन मानेंद्र जे आरेकर साहेबांच्या वतीने. धन्यवाद. गिरीश तामोरे यांनी सकाळपासून अतिशय उत्कृष्ट असं समालोचन केलं होतं आणि खूप या स्पर्धेमध्ये त्याने चैतन्य निर्माण केलं होतं. ते रजा घेत आहेत, मला वाटतं कुठल्या तरी त्यांना एक फोन होता आणि ते फोन घेऊन आता व्यासपीठ सोडून निघत आहेत. आयोजकाच्या वतीने त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. अतिशय सुंदर असं समालोचन केलं होतं त्यांनी आणि ते आता व्यासपीठ सोडून जात आहे आणि ही जबाबदारी आता माझ्याकडे आलेली आहे. आता मी माझ्यापर्यंत जेवढं शक्य होईल, जेवढं मला समजतं या फुटबॉलमधलं, तेवढं आपल्याला समालोचन करील. दरम्यान 7 मिनिटाचाच खेळ जो पहिला हाफ जो होता तो संपलेला आहे आणि दुसऱ्या हाफला सुरुवात झालेली आहे आणि या हाफ टाईममध्ये किती मिनिटात कोण कुठला संघ गोल करतोय तो बघायचा आहे. लवेशकडे चेंडू आहे, मला वाटतं लवेश चेंडूवर ताबा घेतलेला आहे, चेंडू टाकलाय त्याने आपल्या खेळाडूंना आणि तो घेऊन पायामध्ये चेंडू टाकतायत. खूप चांगली लढत आपल्याला बघायला मिळते प्रेक्षकांना, कारण पालघरचा संघ हाही एक खूप बचात्मक पद्धतीने खेळणारा संघ आहे. काल आपण पाहिलं असेल अतिशय सुरेख खेळ त्यांनी शेवटच्या मिनिटाला केला होता आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता. पंच पुन्हा बिगुल वाजवत आहेत, काहीतरी सांगतायत की मला वाटतं फाऊल होत आहे आणि वारंवार पंचाला ते वॉर्निंग देत आहेत प्लेयरना आणि मला वाटतं अजून फक्त सकाळपासून एकच पिवळं कार्ड दिलं गेलेलं आहे आतापर्यंत आणि बहुधा आता जे शेवटचे सामने आहेत ते खूप अटीतटीचे आणि आक्रमक होतील, त्याच्यामुळे 1-2 पिवळी कार्ड बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. कारण वातावरण तसं निर्माण झालेलं आहे. कारण प्रत्येक संघ आपण या स्पर्धेत कसा जिंकेल, हा अतिशय जबरदस्त असा फटका होता. या शॉटवर गोलकीपरला देखील काय आलं नसतं, परंतु मध्येच त्याला एक ब्रेक मिळाला आणि चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू साईड लाईनच्या बाहेर. खूप आक्रमण होत आहे खेळामध्ये. हे जो सामना चालू आहे अतिशय रोमांचक सामना आहे, अतिशय आक्रमक असा हा सामना आहे. 45 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चेंडू गोलपोस्टमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करतोय खूप आक्रमक असा हा खेळ होतोय. लवेश चेंडू छातीवर घेतोय आणि चेंडू गोलपोस्टमध्ये टाकण्यासाठी तो घेऊन जात होता, परंतु 28 नंबरचा पालघरचा जो खेळाडू आहे त्याने मध्येच त्याला अडवलं आणि त्याच्याकडनं चेंडू घेतलाय. पुन्हा पालघरचा 2 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चेंडूवर ताबा मिळवतोय आणि चेंडू फेकलाय त्याने बाहेर, मुद्दामून चेंडू साईड लाईनच्या बाहेर केलेला आहे आणि ताबा मिळतोय तो मुंबई संघातल्या खेळाडूकडे. काय हरेश, हा संघ खूप आक्रमक संघ आहे, बचावात्मक पद्धती आणि त्यांच्याकडे प्लेसमेंट खूप त्यांचं वखाणण्यासारखं आहे आणि प्लेसमेंटवर ते सामने जिंकत असतात. परंतु पालघर संघ यांची भिस्त खूप मोठी जबरदस्त आहे आणि ती भेदताना त्यांना खूप परिश्रम करावे लागतात. 45 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चेंडू घेऊन पायात आपल्या नाचवतोय, बघतोय आपल्या खेळाडूकडे टाकण्याचा प्रयत्न होता परंतु फसलाय. आता काही हरेचे खेळाडू चेंडू घेऊन गोलपोस्टच्या गोलपोस्टच्या बाहेर मला वाटतं चेंडू लागलेला आहे, चेंडू मध्ये काही टाकता आला नाही आणि अशा तऱ्हेने खूप मोठं संकट हे पालघर संघावरचं टळलेलं आहे आणि पुन्हा ताबा जातोय तो काही हरेश संघाच्या खेळाडूकडे. चेंडू टाकलाय त्याने आपल्या खेळाडूसाठी, चेंडू पालघरच्या खेळाडूच्या पायात चेंडू घेऊन जात आहेत. 8 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चेंडू पायावर त्याने ढकलला, तिथे कुठलाही खेळाडू नसल्या कारणामुळे चेंडू काही गोल पोस्ट पर्यंत जाता टाकता आला नाही आणि अशा तऱ्हेने आता पुन्हा ताबा मिळतोय तो मुंबईच्या काही हरेश संघाच्या खेळाडूकडे. चेंडू त्याने फेकलाय, चेंडू जातोय साईड लाईनच्या बाहेर आणि पुन्हा 2 नंबरचा जर्सी घातलेला हा पालघरचा खेळाडू त्याच्याकडे ताबा जातोय चेंडूचा. खेळायला सुरुवात झाली. पुन्हा इथे चेंडू 28 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू लवेश आणि 28 नंबरचा खेळाडू ह्यांच्यामध्ये झटापट झाली, चेंडू गेला बाहेर. पंच पुन्हा शिटी मारतायत आणि चेंडू टाकला लवेशाला आणि ह्या वेळेला मात्र संधी उपलब्ध होईल का काय असं वाटत होता आणि चांगला बचाव केलाय हा. काल पण खूप चांगलं बचाव केला होता ह्या जो गोलकीपर आहे त्याने आणि आता भावेश याने काल खूप चांगलं असं आक्रमण परतून लावलं होतं आणि याही वेळेला तसंच झालं होतं. 28 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चेंडू टाकतायत आणि जास्त आक्रमण हे मुंबईकडनं होतंय, पालघर संघावर होतंय आणि इथे चूक झालेली आणि ती चूक मान्य केलेली आहे दोघांनी आणि ह्या वेळेला मात्र चेंडू गोलपोस्टमध्ये जाईल का काय असं वाटत होतं आणि खूप आक्रमक असं खेळ होतोय या दोन्ही संघामध्ये. खूप आक्रमण होतंय आणि चेंडू हा
पालघरचा जो गोल पोस्ट आहे त्याच्याकडे जास्त चेंडू राहतोय आणि एखाद गोल होईल की काय असं वाटतंय. आणि ह्या वेळेला मात्र वाचलेला आहे चांगला भाविक, हा चांगला गोलकीपर आहे पालघरचा, त्यांनी ह्या वेळेला चेंडू मध्ये काही होते नाही. आता चेंडू टाकलाय आणि चेंडू पुन्हा जातोय बाहेर. ताबा मिळतोय तो मुंबई संघाकडे. मुंबई संघ खूप प्रयत्न करतोय चेंडूवर ताबा मिळवण्याचा, एखादा गोल पटकन करता येईल का ह्याच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत त्यांचे. आणि ह्यावेळेला मात्र संधी उपलब्ध होईल असं वाटतंय आणि शेवटी गोल झालेला आहे. त्यांचा जो कॉर्नरवर होता खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारे, आणि त्याने भाविक ह्यांना चेंडू अडवण्यात रोखण्यात कुठलीही संधी उपलब्ध करू दिली नाही. आणि अशा तऱ्हेने पहिला गोल मिळालेला आहे तो मुंबई संघाला पालघर संघाविरुद्ध. आणि बघूया आता काही मिनिटं बाकी आहेत आणि याच्यामध्ये पालघरचा संघ परत वापसी करतोय का बघायचं आहे. 4 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चेंडू पायात घेऊन जात आहेत, बघूया त्यांचा प्रयत्न किती होत आहेत. पण मागच्या हाफ टाइम नंतर जास्त वेळ चेंडू हा पालघरच्या गोल पोस्टकडेच राहिला आहे, त्याच्यामुळे आक्रमण हे मुंबईच्या संघाचं अतिशय भेदक असं आक्रमक आहे. आणि पुन्हा संधी घेत आहेत, बघूया चेंडू टाकलाय आणि हाही वेळेला गोल केलेला आहे. अतिशय शांत आणि डोकेलिटीने हा गोल केलेला आहे. ते कॉर्नरवर असलेला जो खेळाडू आहे अतिशय शांत संयमाने चेंडू हळुवारपणे त्याने गोल पोस्ट मध्ये टाकला आणि दुसरा गोल देखील त्याने मुंबई संघाने केलेला आहे. आणि बॅकफुटवर गेलेला आहे तो पालघरचा संघ. बघूया काय आक्रमण करतंय का. आणि या फुटबॉलमध्ये 2 मिनिटं देखील खूप महत्वाची असतात आणि 2 मिनिटांमध्ये काही घडू शकतं. आणि आता वेळ खूपच कमी आहे आणि पालघरचा संघ प्रयत्न करतोय या स्पर्धेत टिकून राहण्याचा. लवेशकडे 31 नंबरचा जर्सी घातलेला लवेश चेंडू पायात घेऊन पळतोय आणि चेंडू जातोय साईड लाईनच्या बाहेर. पुन्हा कॉर्नर मिळते ती मुंबई संघाला. अतिशय भेदक असं चेंडू टाकतायत ते मुंबई संघाचे खेळाडू. 20 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चेंडू टाकला आपल्या खेळाडूकडे. पालघरचा जो गोल कीपर आहे भाविक याला मात्र ह्या वेळेला आज मात्र काही चेंडू गोल पोस्टमधून बाहेर काढता आलेला नाही, त्याच्यामुळे 2 गोल त्यांच्यावर झालेले आहेत. मुंबई संघाने ते 2 गोल केलेले आहेत आणि खूप कठीण परिस्थितीतनं जावं लागतंय ते पालघर संघाला. बघूया काही मिनिटं शिल्लक असताना पालघरचा संघ आक्रमण करेल का. आणि पुन्हा चेंडूवर ताबा घेत आहेत ते मुंबई संघातले खेळाडू. काय हरेश संघातले खेळाडू चेंडूवर ताबा घेत आहेत. चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेरच आहे आणि पालघरच्या खेळाडूंना खूप मेहनत करावी लागेल या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर, कारण चेंडू हा जास्त वेळ फक्त गिरीश तामोरे आपले जे कॉमेंटेटर होते गिरीश तामोरे ह्यांना मी विनंती करतोय की प्लीज त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. गिरीश तामोरे प्लीज 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 2 मिनिटं फक्त. गिरीश तामोरे प्लीज. आमच्या शब्दाचा मान ठेवून तुम्ही इथे येतात, धन्यवाद. या लवकरात लवकर. पुन्हा मी माईक जो आहे तो मानेंद्रजी आरेकर यांच्याकडे सोपवतोय. पुढचा मधुर आवाज मानेंद्रजी आरेकरांचा. 3 गोल झालेले आहेत आणि 3 गोल हे मुंबईचे संघ जो हरेश संघ आहे त्याने पालघर संघावर टाकलेले आहेत आणि अगदी जवळूनही गोल झालेले आहेत. मैदानी गोल एकही नव्हता याच्यामध्ये. त्यांनी भाविकला कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही. गोल पोस्टमध्ये टाकण्याच्या अगोदर चेंडू अडवण्याची कुठलीही संधी उपलब्ध करू दिली नाही. ती काय हरेश संघाने अतिशय आक्रमक पद्धतीने हा खेळतोय तो मुंबई संघ. आणि हा मुंबई संघ अंतिम सामन्यात प्रवेश करील असं जवळजवळ निश्चित झालंय, परंतु हा खेळ आहे, खेळात काय होईल सांगता येत नाही. अविनाश आरेकर द्वारकानाथ क्रिकेट संघाचे चिटणीस, द्वारकानाथ क्रिकेट संघाचे चिटणीस अविनाश आरेकर याने व्यासपीठाकडे यायचं आहे. त्याने आज सकाळपासून समालोचन करणारे आपले गिरीश तांबोरे यांना सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. अविनाश आरेकर याने ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं आहे. द्वारकानाथ संघाचे चिटणीस अविनाश आरेकर याने ताबडतोब सकाळपासून समालोचन करत असलेले माझे सहकारी मित्र गिरीश तांबोरे यांनी खूप अतिशय उत्कृष्ट असं समालोचन केलं होतं. त्यांना सन्मान चिन्ह देत आहेत द्वारकानाथ संघाचे चिटणीस अविनाश आरेकर. त्याचा त्याने स्वीकार करावा. 0088 च्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. विपुल गौरव यांच्या
संकल्पनेतनं हे सामन्याचं आयोजन केलेलं आहे. अतिशय सुरेख असं ही स्पर्धा बघायला मिळते ती आमच्या प्रेक्षकांना. आणि मला वाटतं काही मुंबई संघ हा अंतिम फेरीत पोहोचलेला आहे आणि यानंतरचा जो सामना होणार आहे काही हरेश वर्सेस नरपड या दोन बलाढ्य संघामध्ये अंतिम सामना रंगणार आहे. आणि पुढच्या समालोचनासाठी माझे सहकारी तनुज मेहर यांना मी विनंती करते. धन्यवाद. आताचा जो दुसरा उपांत्य फेरीतला सामना जो पाहिला आपण त्याच्यामध्ये कै हरेश या संघाने विजय प्राप्त केला. कै हरेश संघाचे फार फार कौतुक आणि पालघर संघाचे तितकेच आभार. एक म्हटलं जातं की फावल्या वेळा जेव्हा आपण घाम गाळतो तेव्हा युद्धाच्या परिस्थितीमध्ये तेव्हा रक्त कमी गाळलं जातं. तसातला हा प्रकार आहे. जेवढी प्रॅक्टिस करणार, जेवढी क्वालिटी आपल्याकडे असणार, जेवढा एफर्ट्स आपण टाकणार, जेवढं कम्युनिकेशन प्लेयर्समध्ये असणार तितका चांगला क्वालिटी आणि दर्जेदार गेम आपल्याला बघायला मिळतो. तर आणि त्याचा पुरेपूर उपयोग करताना आपल्याला दोन्ही संघ म्हणजे सर्व संघ दिसले. आजचे जे बलाढ्य असे सामने आपण पाहिले त्या सामन्यामध्ये काही चांगल्या टीम देखील बाद झाल्या तर काही नशिबाची साथ असल्यामुळे काही वीक टीमसुद्धा पुढे आल्या. आणि नरपड संघाचे मागेच आमच्या गिरीशजींनी त्यांचा उल्लेख केला की नरपड संघाचे ड्रायव्हर सीटवर जे बसले चिराग त्यांच्या स्पीडला काही रोक नाहीत आणि त्यांना कोणीच अजूनपर्यंत धडक दिलेली मिळत नाही. आणि चिरागकडे ती क्वालिटी आहे, चिरागकडे ती कन्सिस्टन्सी आहे, चिरागकडे तो जोश आहे. तर तो जोशचा उपयोग तो आपल्या संघाला रिझल्ट मिळवण्यासाठी करतोय का? समोर चिराग असला, धनंजय असला तरी पण कै हरेश संघ हा देखील काही कमी नाही. कारण नरपड संघामध्ये धनंजय, चिराग, मितू त्याचप्रमाणे चिराग यासारखे जरी खेळाडू असले तरी कै हरेश संघाकडे लवेश पाटील म्हणा, दिव्यांशू पाटील म्हणा, ललित पाटील म्हणा, तदनंतर विघ्नेश म्हणा यासारखे बलाढ्य आणि गाजलेले प्लेयर आपल्याकडे आहेत. यासारखे प्लेयर आपल्याकडे या सामन्यात आपल्याला बघायला मिळतील. आणि एवढे अनुभवी असलेले प्लेयर, एवढा अनुभव भरभरून असलेले प्लेयर यांचा सामना बघताना नक्कीच सामन्यात चुरस दिसेल, ह्याच्यात काही थोडीही कणभरही शंका नाही. तर बघूया आता ती शंका निशंकांचं सर्व निवारण हा दोन्ही संघ आता येत्या 20 मिनिटांमध्ये होईल. आणि खरोखरच आयोजकांचे, व्हॉलेंटियरचे आणि सर्व खेळाडूंचे आम्हाला त्यांनी सहकार्य केलं की हा जो सामना आहे तो सूर्यदेवाच्या साक्षीने आज पार पडेल. कारण खूप सारा आयोजन असं असतं की अंधार होतो, सामना 5 मिनटं 10 मिनटाचा खेळवावा 5-5 मिनटाचे खेळवावे लागतात. तर तशी कोणतीही परिस्थिती न येता आपल्या सर्व संघाच्या मदतीने आम्ही हा आजचा जो आपली जी टुर्नामेंट जी आहे ती खरोखरच यशस्वी बनवली आहे. तर मला तरी वाटते आरेकर सर जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे उपस्थित आहेत सध्या त्यांचा वय माझ्यापेक्षा मोठं आहे, त्यांच्याकडे अनुभव दांडगा आहे आणि आमच्या मांगेला समाजाचे जे टुर्नामेंट होतात त्यांचं खूप चांगलं ते समालोचन करत असतात. तर नक्कीच त्यांच्याकडे जो आहे तो अनुभव दांडगा आहे. तरी ह्या सामन्याबद्दल हा जो पुढचा सामना आहे, कारण त्यांनी देखील फुटबॉलचे टुर्नामेंट बरीच वर्ष या ग्राउंडवर अनुभवलेले आहेत. तर कै हरेश हा कफरेटचा संघ आणि नरपड हा आपल्या पालघर तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो.